राम राम नमस्कार. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपली रेसिपी आहे उडदाच्या डाळीचं वरण. तर उडदाच्या डाळीचं वरण कसं करायचं आपल्याला, मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे थोडीशी काळी. तर आता आपल्याला ना हिचे फायदे काय आहे, उडदाची डाळ खाल्लेली चांगली राहते. कधी हप्त्यातून एखाद्या वेळेस उडदाच्या डाळीचं वरण खाल्लं पाहिजे. कमरेला वगैरे हाडं वगैरे ह्यानं दुखत नाहीत जास्त, तर त्रास कमी होतो. तर ह्याने खायची उडदाची डाळ करून हप्त्यातून एखाद्या वेळेस. आता इथं आपली डाळ झाली आहे. मी आता हे कुकर ठेवलं होतं गॅसवर, झालं शिजून आपलं. आता हे वरचे सालटे आहे ना, शिजल्याच्या नंतर वरी आले. डाळ जुनी होती ना, तर त्याच्यामुळे जास्त सालटे वरी आले बघा. आता हे सालटे वरचे काढून घेते मी साईडला. ऑटोमॅटिक शिजल्याच्या नंतर वरी आले. आता हे सालटे सगळे काढून घेणार आहे. आणि इकडे पाणी गरम करत ठेवलं होतं मी. पाणी गरम करूनच टाकत जा मैत्रिणीनं. भाज्यांना खूप छान भाज्या होत्या आता. आणि आपल्याला कसं खायला पण जेवायला बसलं तर व्यवस्थित जेवण पण चवदार वगैरे लागलं पाहिजे, चविष्ट ना. तर मग गरम पाण्यानं भाज्या छान होत्या आता. झालं आपलं. आता इथं मी हाटून घुटून घेतलं. आता त्याला लागणारे साहित्य, कोथिंबीर घेतली. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, थोडीच होती. तसं मी फ्रीज वापरत नाही मैत्रिणींनो. बिना फ्रीजचाच माझा भाजीपाला राहतो. खोबरं, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरच्या घेतलेल्या. आता इथे मी पाट्यावरवटे वाटून घेते मैत्रिणींनो, कारण आता पाट्यावरवट्यावर वाटायची सवय लागली मला ना. तर मी ना आता काही पण पाट्यावरवट्यावरच वाटून घेते. छान मस्त वाटलं पण जातं आणि चवदार पण लागतं. तुम्हाला जर पाट्यावर वाटा जर लागत असेल तर मला ऑर्डर द्या, मी तुम्हाला आणून देईल पाट्यावरवटा. मला 2 ऑर्डर आले आहे पाट्यावरवट्याचे. आम्हाला आणून द्या असं छान पाट्यावरवटा. तर ज्यालाही पाट्यावरवटा लागत असेल ना, तर त्यांनी न सांगा, मी आणून देईल पाट्यावरवटा तुम्हाला. झालं आपलं वाटणं इथं. आता इथं कढई ठेवली होती मी अगोदर. तेल पण गरम झालेलं होतं वाटता इकडं. आणि लोखंडाच्या कढईतच करत जा. वापरायला नसेल तर तुमच्याकडं तर सवय लावा लोखंडाच्या कढईत करायला. भाज्या खूप छान होत्या आणि चवदार पण होत्या आणि तेल पण जास्त तरीच्या पण भाज्या होत्या लोखंडाच्या कढईमधल्या. जास्त तेल टाकायची गरज पडत नाही आपल्याला. आता इथं आपण ते वाटून घेतलेला मसाला होता, टाकला होता, त्याला फ्राय करून घेतलं चांगलं. इथं थोडी हळद टाकली, मीठ टाकलं. असं छान मस्त बारीक गॅसवरनं असं छान फ्राय करून घ्यायचं याला मस्त छान असं. थोडंसं आता गरम पाणी केलेलं होतं, तर ते गरम पाणी आधी टाकायचं. थोडंसं ना त्याला ना अशी ग्रेव्ही करून घ्यायची त्याची. आणि झाली बघा आपली. आता आपल्याला याच्यात ना हां बघा किती छान मस्त तेल पण आलं आहे त्याला. आणि आता ते आपण डाळ शिजून घेतलेली होती ना, तर ती टाकली आता आपण त्याच्यात. अशी उडदाच्या डाळीचं वरण करून बघा, खूप छान लागतं. आता याच्या संग मी केलेले आहेत बाजरीच्या भाकरी. मस्त काळ्या उडदाची डाळ आणि बाजरीच्या भाकरी. आजचं जेवण आमचं आहे असं. अधूनमधून कसं भाकरी वगैरे पण अशा उडदाच्या डाळी संगत पोळ्या काही एवढे हे नाही लागत. झालं बघा आता आपली उकळी फुटली, वरण शिजलं, तयार झालं. आता इकडं मी ताट पण रेडी केलेलं आहे जेवणाचं. बघा भाकरी पण केलेले आहे बाजरीच्या छान मस्त. लिंबू पण घेतलं, टमाटर पण घेतलं, कांदा पण घेतला. एकदम आपलं असं गावठी जेवण झणझणीत. ही जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मैत्रिणींनो, कमेंट करा.